नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आजच्या नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या नवीन चर्चा भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, 1 तारखेला तुमचा ठिकाणी मित्रांनो 10वीचा मराठीचा ठिकाणी पेपर आहे. आता विद्यार्थी मित्रांनो मराठीचा पेपर आहे, मग विद्यार्थ्यांना ठिकाणी भीती वाटायला लागली की सर मराठीचा पेपर पूर्ण जाणार का, सर मराठीच्या पेपरमध्ये कोणते क्वेश्चन येतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी संपूर्ण माहिती सांगणार आहे की मराठीच्या पेपरमध्ये तुम्हाला ठिकाणी कोणकोणते प्रश्न विचारले जाणार आहेत आणि कशाप्रकारे तुम्हाला ठिकाणी कृतीपत्रिका सोडवायची आहे. आणि तेही मित्रांनो 3 तासाचा तुम्हाला ठिकाणी तास मिळतो, 3 तासाचा तुम्हाला ठिकाणी टाईम मिळतो. या 3 तासाच्या आत मित्रांनो तुमचा पेपर तुम्हाला सोडवायचा असतो. पण विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला ठिकाणी जो पेपर आहे तो फक्त मित्रांनो 1.5 घंट्यामध्ये कसा लिहायचा, म्हणजे 1.5 तासामध्ये कसा लिहायचा किंवा मित्रांनो फक्त 2 तासामध्ये कसा लिहायचा याविषयी गायडन्स करणार आहे. कारण एकदम इझी मित्रांनो तुमचा पेपर असतो. सर्व उत्तरे मित्रांनो तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्येच असतात, त्यातूनच तुम्हाला ठिकाणी उत्तरं शोधायची असते. आता उत्तरे कशी शोधायची त्याची तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करणार आहे. किती गुणांसाठी कोणकोणते प्रश्न विचारले जातील त्याची तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, 80 गुणांचा तुमचा पेपर आहे. 80 गुणांचा पेपर तुम्हाला ठिकाणी 80 गुण कसे मिळतील किंवा या ठिकाणी 70 गुण कसे मिळतील किंवा 75 गुण तुम्हाला ठिकाणी कसे मिळतील याची माहिती मी प्रोव्हाइड करणार आहे. सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाली लाल बटनावरती क्लिक करा. फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. म्हणून एकही विद्यार्थ्यांनी चुकता कामा नये. सर्वांनी ताबडतोब खाली लाल बटनावरती क्लिक करायचे आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. अपेक्षा करतो की आता सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, नाही केलं तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. तर तुमचा मी जास्त वेळ घेणार नाही, डायरेक्ट मी टॉपिकवरती येतो, संपूर्ण माहिती समजून सांगतो. तर बघा तुम्हाला ठिकाणी टाईम मित्रांनो 3 तासांचा मिळतो. किती मार्क्स असतात मित्रांनो? 80 गुणांचा तुमचा ठिकाणी पेपर असतो. जवळजवळ मित्रांनो बघा, आता पहिल्या ज्या ठिकाणी सूचना असते तुम्हाला कृतीपत्रिकेसाठी सूचना. पहिली सूचना असते सूचनेनुसार आकलन कृती व व्याकरण ह्यामधील आकृत्या काढाव्यात, हे या ठिकाणी सांगितलेले पहिली सूचना. दुसरी सूचना असते आकृत्या पेननेच काढाव्यात, म्हणजेच मित्रांनो तुमची ज्या आकृत्या आहेत त्या ठिकाणी पेननेच काढायच्या आहेत, अशी दुसरी सूचना असते. तिसरी सूचना आहे अपोजिट लेखनातील कृतीसाठी सूचना निवेदन आकृतीची आवश्यकता नाही, तसेच या कृती लिहून घेऊ नयेत असे देखील सांगण्यात आलेलं आहे. आणि मित्रांनो ही ऑफिशियली त्या बोर्डाकडून मित्रांनो पाठवलेली प्रश्नपत्रिका आहे, तीच तुम्हाला ठिकाणी मी दाखवतो आहे. कारण मित्रांनो बोर्डाने तयार केलेली ही प्रश्नपत्रिका मी तयार केलेली नाही आहे किंवा मी या ठिकाणी तुम्हाला सांगत नाही की ही माझी प्रश्नपत्रिका आहे. ही बोर्डाची ऑफिशियली त्या प्रश्नपत्रिका आहे, ती तुमच्यासमोर या ठिकाणी ओपन केलेली आहे. चौथी सूचना अशी आहे विभाग 5 उपयोजित लेखन प्रश्न क्रमांक 5 सारांश लेखन ह्या घटकांसाठी मित्रांनो गद्य विभागातील प्रश्न क्रमांक 1 अपठित उतारा वाचून त्या उताराच्या सारांश ठिकाणी लिहायचं आहे. लक्षात घ्या, तुम्हाला ठिकाणी काय सांगितलेलं आहे, प्रश्न क्रमांक 5 दुसऱ्याचं मित्रांनो सारांश लेखन तुम्हाला करायचं आहे. गद्य विभागातील मित्रांनो प्रश्न क्रमांक 1 जो अपठित उतारा असतो मित्रांनो त्याचा उतारा वाचून तुम्हाला ठिकाणी सारांश लिहायचा असतो. लक्षात घ्या, ठीक आहे. आणि मित्रांनो प्रश्न क्रमांक 5 आहे स्वच्छता नीटनेटकेपणा व लेखन नियमानुसार लेखन याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या असं सांगण्यात आलेलं आहे. तर बघा डायरेक्ट तुमचा ठिकाणी पहिला विभाग स्टार्ट होतो, तोच तुम्हाला ठिकाणी सांगणार. डायरेक्ट तुम्हाला जास्त वेळ मी घेणार नाही, डायरेक्ट मेन मुद्दा सांगतो. तर बघा तुम्हाला अशा प्रकारे मित्रांनो पहिला विभाग ठिकाणी स्टार्ट होतो. पहिला विभाग कोणता आहे? गद्य विभाग आहे. आता गद्य विभागामध्ये मित्रांनो बघा प्रश्न क्रमांक 1 असतो, यामध्ये मित्रांनो असतं. लक्षात घ्या, असतं. तर मध्ये मित्रांनो पहिला प्रश्न विचारला जातो जसं की चौकटी पूर्ण करा किंवा तुम्हाला एखादी आकलन कृती दिली जाईल. आता मित्रांनो सेम टू सेम असं जाईल असं नाही, आकलन कृतीसुद्धा तुम्हाला येऊ शकते. यासाठी मित्रांनो तुम्हाला किती गुण मिळतील? 2 गुण मिळतील. बघा तुम्हाला ठिकाणी सांगितलेलं आहे उतारात आलेल्या नदीचे नाव लिहायचे किंवा बाळाची आई करत असलेल्या ठिकाणी उद्योग तुम्हाला लिहायचे. दोन्हींच्या ठिकाणी तुम्हाला नाव लिहायचे. प्रत्येक प्रश्न 1-1 गुणांसाठी असणार, म्हणजेच 2 गुण तुम्हाला ठिकाणी मिळतील. तर बघा मित्रांनो हा उतारा आहे, ठीक आहे. तुम्ही ठिकाणी बघू शकता हा मित्रांनो उतारा दिलेला आहे. तर हा उतारा मित्रांनो तुम्हाला व्यवस्थितपणे वाचून घ्यायचं आहे. यामध्ये मित्रांनो नदीला नाव काय दिलेलं आहे ते तुम्हाला बघायचं आहे. आणि विद्यार्थी तुम्ही जर बघितलं तर काय सांगितले बाळाची आई करत असलेले उद्योग. तर बाळाची जी आई मित्रांनो ती काय उद्योग करते याची तुम्हाला ठिकाणी माहिती लिहायची आहे. तुम्ही ठिकाणी बघू शकता, म्हणजेच काय तर ह्या ठिकाणी तुम्हाला उत्तर मिळून जाईल. ह्या उत्तरा वाचायचं, यामध्ये तुम्हाला उत्तर मिळतील. नंतर दुसरा प्रश्न तुम्हाला असतो बघा आकृतीबंध पूर्ण करा. यामध्ये काय सांगितलेलं आहे कार्यक्रमात नारायण सुर्वे यांना सन्मानाने मिळणाऱ्या वस्तू कोणकोणत्या आहेत या तुम्हाला ठिकाणी लिहायचे आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता 2 तुम्हाला ठिकाणी वस्तू लिहायच्या. बघा तुम्ही ठिकाणी बघू शकता कर्वे नारायण सुर्वे खूप आभार खूप सभा संमेलने गाजवत पुढील ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. परिणामतः त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच आहे. प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल व श्रीफळ त्यांना मिळत राहील. म्हणजेच काय तर या ठिकाणी प्रश्न काय विचारला आहे कार्यक्रमात नारायण सुर्वे यांना सन्मानाने मिळणाऱ्या वस्तू कोणकोणत्या आहेत. तर पहिली मित्रांनो गोष्ट शाल लिहायची इकडे आणि दुसरी गोष्ट मित्रांनो या ठिकाणी श्रीफळ लिहायचे. हे तुम्हाला 2 गुण मिळतील. अगदी सोपं मित्रांनो, प्रश्नाचे उत्तर तुम्हाला ठिकाणी याच ठिकाणी लिहायचे असतात, ठीक आहे. नंतर पुढे बघा एकदा ते मला म्हणाले या शाली घेऊन मी आता शालीन बनून लागलो असा ठिकाणी मित्रांनो म्हणण्यात आलं आहे. म्हणजेच काय तर तुम्हाला या ठिकाणी पूर्ण ओळ वाचून घ्यायची, यामध्ये उत्तर कुठे हे शोधायचं आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो कुठे बघा पहिलं उत्तर आहे या ठिकाणी शाल लिहायचे आणि ह्या ठिकाणी श्रीफळ लिहायचे, म्हणजेच नारळ. 2 वस्तू या ठिकाणी मित्रांनो दिल्या जात असतात.
तर याचे तुम्हाला 2 गुण मिळतात. पुढे बघा स्वमत, तर याचे मित्रांनो सर्वात महत्त्वाचा हा प्रश्न असतो, 3 गुणांचा असतो. बघा ह्यामध्ये काय सांगितलेलं आहे, शाल व शालीनता याचा पाठाचा आधार मित्रांनो तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा. म्हणजेच काय, तर मित्रांनो हा जो तुम्हाला ठिकाणी वाक्य दिलं आहे याचा जो काही अर्थ आहे मित्रांनो, हा अर्थ तुम्हाला ठिकाणी स्पष्ट करायला सांगितलेला आहे. याचे किती गुण मिळतील तुम्हाला? 3 गुण. आणि बघा मित्रांनो हा जो प्रश्न असतो स्वमत, हा प्रश्न मित्रांनो तुम्हाला विचारला जातो, लक्षात घ्या. हा प्रश्न तुम्हाला येतोच. आणि मित्रांनो येतोच म्हणजे काय, तर सेम टू सेम येईल असं नाही, फक्त स्वमत तुम्हाला सांगितलं जातं आणि मित्रांनो ह्या ठिकाणी टॉपिक दुसरं असेल. आता जसं उत्तर असेल त्यानुसार तुम्हाला ठिकाणी टॉपिक दुसरा असतो. पण मित्रांनो हा प्रश्न येतो म्हणजे येतो. किती गुणांचा असतो मित्रांनो? 3 गुणांचा. आणि मित्रांनो प्रत्येक ठिकाणी हा प्रश्न असतो, म्हणजे जवळजवळ तुम्हाला 10 ते 15 गुण मित्रांनो या प्रश्नामध्ये फुकटचे मिळतात, फ्रीमध्ये तुम्हाला हे गुण मिळतात. फक्त काय करायचं असतं तुम्हाला मित्रांनो, मराठी लँग्वेज येते, मराठीमध्ये लिहिता येतं. इंग्लिश तरी अवघड असेल पण मराठीमध्ये तुम्हाला लिहिता येत असेल, तर मराठीमध्ये मित्रांनो तुम्हाला लिहिता येत असेल तर किती ओळी लिहायचे? फक्त 10 ते 15 ओळी तुम्हाला लिहायचे ह्या विषयावरती. 10 ते 15 ओळी म्हणजेच काय, तर आता एखाद्या वेळेस तुम्ही मित्रांनो गप्पा करत असला, मित्र ठिकाणी जमले, सर्व विद्यार्थी जमले, मित्र जमले, तर मग तुम्ही कोणाची चेष्टा करतात, कोणाचे टिंगल उडतात, कोणाच्या ठिकाणी तुम्ही ठिकाणी गंमत करतात. तर त्यावेळेस मित्रांनो सर्व विद्यार्थी कसे सहभागी होतात, काही ना काही शब्द बोलतात, काही ना काही वाक्य बोलतात. तर त्याच प्रकारे तुम्हाला ह्या ठिकाणी फक्त तुमचं मत व्यक्त करायचं आहे. मग काही असेल तुमचं मत, चांगलं असेल वाईट असेल, जे तुम्हाला सुचत असेल ते तुम्हाला फक्त लिहायचं आहे. किती मित्रांनो? 10 ते 15 ओळी तुम्हाला लिहायचे. किती? 10 ते 15 ओळी लिहा, किंवा मित्रांनो 8 ते 12 ओळी लिहा. याचे तुम्हाला मित्रांनो 2 गुण आणखीन 3 गुण आणखीन दिले जातील. म्हणजेच हे गुण तुमच्या हक्काचे. हा प्रश्न जे विद्यार्थी सोडतील त्यांना कमी गुण मिळतील आणि जे विद्यार्थी हा प्रश्न लिहितील त्यांना सर्वात जास्त गुण मिळतील. म्हणून हा प्रश्न सोडायचा नाही, म्हणजे सोडायचा नाही, कारण ह्यामुळेच तुमची टक्केवारी वाढणार आहे, ह्यामुळेच तुमची गुण वाढणार आहे. म्हणून हा प्रश्न सर्वांनी लिहायचा आहे. नंतर बघा अ पाठ कंप्लीट झाला. आता आ पाठ स्टार्ट होतो. तर आ पाठमध्ये काय दिलं असतं, उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. तुम्हाला एक उतारा दिला जातो. आता उतारा कोणता असेल, वरती जो आहे तोच नाही, खाली जो मित्रांनो बघा हा नवीन उतारा दिला आहे. असा मित्र तुम्हाला ठिकाणी उतारा असतो. तर हा उतारा तुम्हाला व्यवस्थितपणे वाचून घ्यायचा असतो. हा उतारा वाचल्याच्या नंतर तुम्हाला मित्रांनो पहिला प्रश्न विचारायचा होतो बघा, कोणते लिहा. तर या ठिकाणी तुम्हाला 2 मार्क्स मिळतात. बघा पहिला प्रश्न आहे, निरंजनचा सर्व खर्च करणारे कोण आहेत, तो तुम्हाला ह्या ठिकाणी लिहायचा आहे. नंतर बघा दुसरा प्रश्न आहे, निरंजनला मावशीकडे सोडून पुन्हा न परतलेला कोण आहे, ते तुम्हाला ठिकाणी लिहायचं आहे. ठीक आहे, तर ह्या ठिकाणी तुम्हाला सर्व ठिकाणी माहिती मित्रांनो लिहायची, त्याचे तुम्हाला 2 गुण मिळतात. नंतर बघा या ठिकाणी काय सांगितलेले, कोणते लिहिल्यावरती आता दुसरे मित्रांनो का ते लिहा. आता म्हणजेच काय, तर 2 गुण तुम्हाला ठिकाणी मिळतात. असा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. आता सेम असं जाईल असं नाही, कोणताही येऊ शकतो. ठीक आहे, तर त्याची तुम्हाला मी PDF सुद्धा प्रोव्हाइड करणार आहे की नेमके तुम्हाला कोणते क्वेश्चन येतील. त्याची मित्रांनो एक PDF मी तयार केली आहे. ती PDF तुम्ही डाउनलोड करून घ्या, फ्रीमध्ये तुम्हाला मिळणार आहे. कोणतीही तुम्हाला फी द्यायची नाही, कारण मित्रांनो आपला हेतू आहे की विद्यार्थ्यांना सर्व स्टडी मटेरियल फ्रीमध्ये प्रोव्हाइड करायचे. म्हणून मी आपला टेलिग्राम चॅनल सर्व स्टडी मटेरियल फ्रीमध्ये प्रोव्हाइड करतो आहे. भरपूर विद्यार्थी टेलिग्राम चॅनलला जॉईन झाले आहे. तुम्ही जॉईन झाला नसाल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्या लिंकला सर्वांनी क्लिक करा, फ्रीमध्ये टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. त्या ठिकाणी सर्व स्टडी मटेरियल, संपूर्ण PDF मटेरियल, सर्व नोट्स, सर्व अपडेट फ्रीमध्ये प्रोव्हाइड केले जात आहे. भरपूर विद्यार्थी जॉईन झाले आहेत. तुम्हालाही जॉईन व्हायचे असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये आपलं टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळणार आहे. म्हणून न चुकता सर्वांनी टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. त्या ठिकाणी तुम्हाला PDF मिळतील, त्या PDF डाउनलोड करा आणि त्या PDF वाचून मित्रांनो घ्या, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारले जाणार आहे. म्हणून सर्वांनी ते PDF डाउनलोड करून घ्यायचे आणि अभ्यास करायचे आहे. पण सर्वप्रथम सर्वांनी टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. ठीक आहे, तर बघा मित्रांनो का ते लिहिले, त्याचे तुम्हाला 2 गुण मिळतील. ह्यासाठी 1 गुण असेल, ह्यासाठी 1 गुण असेल, म्हणजेच 2 गुण. नंतर बघा तिसरा प्रश्न आहे, तुम्हाला अभिप्रेत असलेले आदर्श विद्यार्थ्याची गुणवैशिष्ट्य लिहा. यासाठी तुम्हाला किती गुण मिळतील? 3 गुण. कारण मित्रांनो हा सुद्धा स्वमतचा प्रश्न आहे, लक्षात घ्या. हा सुद्धा स्वमत आहे. यामध्ये तुम्हाला मित्रांनो गुणवैशिष्ट्य लिहायची 3 गुण. हे 3 गुण आणि वरती सुद्धा मित्र तुम्हाला ठिकाणी हा जो प्रश्न होता स्वमत, तर याचे तुम्हाला 3 गुण मिळाले होते. म्हणजेच हा प्रश्न तुम्हाला येतो म्हणजे येतो आणि प्रत्येक ठिकाणी येतो, म्हणजेच 10 ते 15 गुण तुम्हाला इझिली या ठिकाणी मिळतात. ठीक आहे, आता हे झाल्याच्यानंतर मित्रांनो बघा आता अपठित गद्य लागतं. अपठित गद्य म्हणजेच काय, तुमच्या पुस्तकाच्या बाहेरील हे जे काही मित्रांनो पॅरेग्राफ होते, जसं की हा पॅरेग्राफ असेल किंवा हा पॅरेग्राफ हा तुमच्या पुस्तकामधला होता, पठित गद्य होतं. तर आता मित्रांनो अपठित गद्य लागणार आहे. म्हणजेच काय, तुमच्या पुस्तकाच्या बाहेरील तुम्हाला एखादी पॅरेग्राफ येईल. तुम्ही ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे मित्रांनो एखादी तुम्हाला पॅरेग्राफ येईल तुमच्या पुस्तकाच्या बाहेरील. तर हा पॅरेग्राफ मित्रांनो तुम्हाला व्यवस्थितपणे वाचून घ्यायचे आहे. वाचल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला त्यावर प्रश्न सोडवायचे आहे. तर बघा ई पाठ दिला आहे, यामध्ये सांगितलेलं आहे उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. तर बघा पहिली कृती आहे, आकृतीबंध पूर्ण करा. संकटाकडे पाहण्याच्या दृष्टी अशी असावी, म्हणजेच कशी असावी मित्रांनो हे तुम्हाला लिहायचे. त्याचे तुम्हाला 2 गुण मिळणार आहेत. आता हे 2 गुण कसे, तर या ठिकाणी एक, या ठिकाणी एक तुम्हाला ठिकाणी लिहायचे. आता मित्रांनो बघा तुम्ही ठिकाणी बघू शकता, ह्यामध्ये तुम्हाला ठिकाणी उत्तर त्याचे मिळतील. तर मित्रांनो हे संपूर्ण जे उत्तर आहे तुम्हाला ह्या ठिकाणी लिहायचे आहे.
ठीक आहे, याचे तुम्हाला 2 गुण मिळतील. त्यानंतर तुम्ही खाली स्क्रोल केलं तर 2 नंबरचा प्रश्न असतो कधी ते लिहा, कधी ते लिहा याचे तुम्हाला 2 गुण मिळतील. तर बघा पहिला प्रश्न आहे, आपण संकटांना का घाबरतो तेच आपल्याला समजत नाही, याचं तुम्हाला ठिकाणी लिहायचं आहे. दुसरा प्रश्न लिहायचा आहे, आजारी संकटग्रस्त माणसे आनंदमय जीवनाचा अनुभव घेत असतात, याचे तुम्हाला उत्तर लिहायचं, याचे तुम्हाला 2 गुण मिळतील. आता मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारले जातात आणि गुण दिले जात असतात. एकदम सोप्या कमी वेळेमध्ये तुम्ही लिहून टाकणार आहात, कारण मित्रांनो उत्तर तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये असतात, त्यातून तुम्हाला उत्तर शोधायचे असतात आणि या ठिकाणी आन्सर लिहायचा असतो. एकदम सोपा पेपर आहे. 80 गुणांचा पेपर मित्रांनो तुम्ही फक्त 1.5 तासामध्ये किंवा 2 तासामध्ये लिहिणार आहात. ठीक आहे, आता 2 नंबरचा ठिकाणी मित्रांनो विभाग स्टार्ट होतो, कारण विभाग 1 आपल्या ठिकाणी कंप्लीट झाले आहे. आता विभाग 2 चालू होतो मित्रांनो पद्य म्हणजेच काय तर कविता. आता आपण वरती बघितलं गद्य म्हणजेच काय तर चॅप्टर धडा. आता मित्रांनो विभाग 2 पद्य म्हणजेच काय कविता. ठीक आहे, तर बघा तुम्हाला ठिकाणी क्वेश्चन क्रमांक 2 दिला आहे. यामध्ये असेल पहिला पाठ, कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. बघा तुम्हाला एक कविता दिली जाईल, त्यानुसार तुम्हाला कृती करायची आहे. तर पहिला मित्रांनो योग्य पर्याय निवडा. आता योग्य पर्याय निवडायचे तुम्हाला 2 गुण दिले. तर पहिला प्रश्न आहे, सैनिकांचे औक्षण केले जाते. आता कशाप्रकारे मित्रांनो बघा तुम्हाला ठिकाणी बघू शकता, ही तुम्हाला ठिकाणी कविता दिली असेल. बघा ही तुम्हाला ठिकाणी कविता दिली जाईल. बघा ही तुम्हाला ठिकाणी कविता या ठिकाणी दिलेला आहे, ही कविता तुम्हाला दिली आहे. आता ह्यानुसार मित्र तुम्हाला ठिकाणी उत्तर लिहायचं आहे. आता बघा ह्यामध्ये तुम्हाला पहिला प्रश्न या ठिकाणी विचारला आहे की या ठिकाणी मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर सैनिकांचे औक्षण केले जाते. ह्यामध्ये तुम्हाला पहिला ऑप्शन असेल भरलेल्या अंतःकरणाने, डोळ्यातील आसवांच्या ज्योतीने. तिसरा ऑप्शन आहे तत्कालीन निरंजनाने आणि भाकरीच्या तुकड्याने. असे तुम्हाला ठिकाणी 4 ऑप्शन आहे. यापैकी कोणतं ऑप्शन बरोबर हे तुम्हाला लिहायचं आहे. आता मित्रांनो ही तुम्हाला कविता दिली आहे. ह्यामध्ये बघा तुम्हाला सांगितलेलं आहे की कशाप्रकारे तुम्हाला उत्तर मिळेल. बघा नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरीमध्ये रक्त, काय करावे कळेना, नाही कष्टाची सामर्थ्य, जीव ओवाळावा तरी जीव किती हा लहान, तुझ्या शौर्यगाथेपुढे त्याची कवठेशी शान, वर घोंगावे बंबरा पुढे कल्लोळ धुराचा, धडाळते तोफातून तुझे पाऊल जिद्दीचे, तुझी विजयाची दौड डोळे भरून पाहावी, डोळ्यातील आसवांची ज्योत पांजळावी. म्हणजेच काय तर ही कविता याची तुम्हाला की उत्तर ह्यामधून लिहायचं आहे. म्हणजेच काय मित्रांनो तर याचं उत्तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. दुसरा प्रश्न असेल मित्रांनो कवितेतील दीनदुबळे म्हणजेच काय. तर मित्रांनो कवितेमधील दीनदुबळे म्हणजेच काय तर या ठिकाणी तुम्हाला त्याचं ऑप्शन लिहायचं आहे. बघा कष्टाचे पैशाचे सामर्थ्य नसलेले, सैनिकांबरोबर लढणारे, शारीरिकदृष्ट्या सक्षम नसलेले, सैनिकांच्या कार्याचा अभिमान बाळगणारे. तर मित्रांनो हे तुम्हाला ऑलरेडी शिक्षकांनी समजून सांगितलेलं असेल ही कविता, म्हणून तुम्हाला त्याचं उत्तर माहिती असेल. त्याची तुम्हाला 2 गुण मिळतात. हे झाल्याच्यानंतर मित्रांनो पुढचा ठिकाणी तुमचं 2 नंबरचा क्वेश्चन स्टार्ट होतो. तो म्हणजेच असं मित्रांनो बघा कृती क्रमांक 2. तर कृती क्रमांक 2 म्हणजेच काय तर डोळे भरून पाहावे असे दृश्य. तर मित्रांनो काय त्याच्यात तुम्हाला ठिकाणी 1 गुण मिळेल. नंतर अपुरे वाटणारे सामर्थ्य काय आहे त्याची तुम्हाला ठिकाणी उत्तर लिहायचे आहे. आता मित्रांनो याचे तुम्हाला किती गुण मिळतील 1 गुण, म्हणजेच 2 गुणांचा हा प्रश्न तुमचा असेल. नंतर तिसरा प्रश्न स्टार्ट होतो प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थ लिहायचा आहे. ऑप्शन म्हणजेच काय याचा तुम्हाला ठिकाणी अर्थ लिहायचा आहे. नंतर द्रव्य म्हणजेच काय त्याचा तुम्हाला अर्थ लिहायचा आहे. आणि शौर्य म्हणजेच काय त्याचा तुम्हाला अर्थ लिहायचं आहे. नंतर असावे याचा तुम्हाला अर्थ लिहायचा आहे. याचे तुम्हाला ठिकाणी 2 गुण मिळतील. आता सेम मित्रांनो असं जाईल असं नाही आहे, यामध्ये तुम्हाला शब्दसुद्धा ठिकाणी चेंज केले जाऊ शकतात. पण मित्रांनो ही जी मागची बोर्डाची प्रश्नपत्रिका आहे त्यानुसार तुम्हाला ठिकाणी मी सांगतो की कसे तुम्हाला गुण मिळतात आणि किती सोपा पेपर असतो, किती गुणांसाठी कोणते प्रश्न विचारले जातात हे समजून सांगण्यासाठी तुम्हाला मी ही प्रश्नपत्रिका ओपन केलेली आहे. म्हणजे संपूर्ण पेपर पॅटर्न कसा असतो हे समजून सांगण्यासाठी तुम्हाला मी ही प्रश्नपत्रिका ओपन केलेली आहे. ठीक आहे, नंतर चौथा प्रश्न असतो काव्यसौंदर्य. यासाठी तुम्हाला 2 क्वेश्चन 2 मार्क ठिकाणी मिळतात. अशा तुम्हाला ठिकाणी काव्यसंधी दिलं असेल त्याचं तुम्हाला ठिकाणी अर्थसौंदर्य स्पष्ट करायला सांगितलेलं आहे, तर तुम्हाला ठिकाणी 2 गुण मिळतात. नंतर बघा मित्रांनो याचा अपाठ चालू होतो. अपाठ तर खालील 2 कवितांपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवायची आहे. तर बघा मुद्दे दिले युगी सर्वकाळ सुखदा किंवा हिरवगार झाडांसारखा. तर ह्यामध्ये तुम्हाला मित्रांनो हे प्रश्न असतात त्याचं तुम्हाला ठिकाणी उत्तर लिहायचं असतात. 1 गुण 1 गुण 2 गुण असे तुम्हाला ठिकाणी 2 गुण मिळतात. म्हणजे बघा पहिल्या ठिकाणी प्रश्न आहे प्रस्तुत कवितेचे कवयित्री कोणी हे तुम्हाला लिहायचे. दुसरे प्रस्तुत कवितेचा विषय काय. तिसरे प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा असं तुम्हाला की सांगितलेलं आहे, तर तुम्हाला त्याचा अर्थ लिहायचा आहे. चौथा प्रश्न आहे प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण काय. पाचवा आहे प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा, हे तुम्हाला सांगितलं. बघा हे अर्थ दिले याचे तुम्हाला की अर्थ लिहायचा आहे. नंतर बघा विभाग 3 स्टार्ट होतो. विभाग 3 म्हणजेच काय स्थूल वाचन. तर स्थूल वाचन म्हणजे मित्र तुम्हाला ठिकाणी या ठिकाणी चांगले गुण मिळवता येतात. आता कशाप्रकारे तेही सांगतो. तर बघा प्रश्न क्रमांक 3 खालीलपैकी कोणतेही 2 कृती सोडवायची आहे. आता कशाप्रकारे मित्रांनो सोडवायचे तेही सांगतो. 3 या ठिकाणी तुम्हाला दिले, 3 पैकी तुम्हाला 2 सोडवायचे. प्रत्येक कृती मित्रांनो 3 गुणांसाठी असणार आहे. तर बघा पहिला प्रश्न आहे अशा प्रकारे दुसरा असतो आणि तिसरा असतो. यापैकी तुम्हाला फक्त मित्रांनो 2 कृती सोडवायची. किती गुण मिळतात 6 गुण तुम्हाला या ठिकाणी मिळतात. नंतर विभाग 4 स्टार्ट होतो मित्रांनो भाषा अभ्यास म्हणजेच काय तर याच्यावर तुम्हाला ठिकाणी कृती
कृती सोडवायच्या असतात यापैकी तुम्हाला क्वेश्चन नक्की येतो. तर बघा भाषा अभ्यास म्हणजेच काय, तो क्वेश्चन क्रमांक 4 त्याचा असतं मित्रांनो व्याकरण घटकावर आधारित कृती. तर व्याकरणावर मित्र तुम्हाला प्रश्न विचारले जाते. पहिला प्रश्न असेल खालील वाक्यांचा प्रकार ओळखा. तर तुम्हाला हे 2 वाक्य दिले, यांचा प्रकार तुम्हाला ओळखता आला पाहिजे, याचे 2 गुण मिळतात. दुसरा प्रश्न आहे कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करायचे आहे. तर मित्रांनो बघा उद्गारार्थी करायचे आहे, होकारार्थी करायचे म्हणजेच काय, तर हे जे वाक्य दिले याचं तुम्हाला उद्गारार्थी करायचे आहे आणि हे वाक्य दिले याचं तुम्हाला होकारार्थी वाक्य बनवायचं आहे. तर याचे तुम्हाला 2 गुण मिळतात. हे जर तुम्हाला बनवता आलं तर तुम्हाला मिळतील, नाही जर बनवता आलं तर गुण मिळणार नाही. ठीक आहे. तिसरा प्रश्न असतो खालील वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. हा प्रश्न तुम्हाला नक्की येतो. 4 गुणांसाठी मित्र नसतो, कोणते 2 लिहायचे म्हणजेच प्रत्येक एकासाठी तुम्हाला 2 गुण मिळतात. जसं की मुठभर मांस वाढणे, उसाला उधाणीने, मळमळ व्यक्त करणे, यापैकी तुम्हाला 3 ऑप्शन दिले. 3 पैकी तुम्हाला 2 लिहायचे. प्रत्येक प्रश्न मित्रांनो 2 गुणांसाठी असेल. ठीक आहे, लक्षात घ्या. हे 4 गुण तुम्हाला या ठिकाणी इझिली मिळतात, तुम्हाला आलं पाहिजे. नंतर असतो मित्रांनो भाषिक घटकावर आधारित कृती. यामध्ये पहिलं असतं शब्दसंपत्ती, याची तुम्हाला 1 गुण मिळेल. नंतर दुसरं असेल खालील शब्दांचे विरोधार्थी शब्द लिहा, त्याचा 1 गुण मिळेल. नंतर शब्दसमूहाबद्दल 1 शब्द लिहा, त्याची तुम्हाला की 1 गुण मिळेल. हे इझिली मित्रांनो तुम्हाला की 3 गुण मिळतात. नंतर तुम्ही जर खाली स्कोर केला तर चौथा असतो वचन बदला, म्हणजेच काय तुम्हाला ठिकाणी वचन बदलायचं आहे, जसं की मित्रांनो त्याचे तुम्हाला 1 गुण मिळतात. नंतर दुसरा असतो मित्रांनो ह्यामध्ये लेखन नियमानुसार लेखन करायचे. खालील वाक्य लेखन नियमानुसार लिहायचे, म्हणजेच कॉमा स्वल्पविराम जे लेखन नियम असेल त्यानुसार तुम्हाला लिहायचे, याचे तुम्हाला 2 गुण मिळतात. ठीक आहे. नंतर विरामचिन्हे, याचे तुम्हाला की मित्रांनो 2 गुण मिळतात. जसं की खालील वाक्यात योग्य विरामचिन्हाचा उपयोग करा. जसं की मित्रांनो आता बघा मावशी तुम्ही राहता कुठे, यामध्ये मित्रांनो विरामचिन्हे कुठे कुठे वापरले पाहिजे आणि कसे वापरले पाहिजे याचे तुम्हाला ठिकाणी लिहायचं आहे. तर मित्रांनो याचे तुम्हाला 2 गुण दिले जातात. ठीक आहे. नंतर मित्रांनो या ठिकाणी 5वा विभाग स्टार्ट होतो उपयोजित लेखन. हा सर्वात महत्त्वाचा विभाग असतो, यामध्ये तुम्हाला सर्वात जास्त गुण मिळतात. तर बघा पहिलं यामध्ये असतं मित्रांनो क्वेश्चन क्रमांक 5 खालील कृती सोडवा. पहिलं असतं पत्रलेखन. खालील निवेदन वाचा व त्या खाली कोणतीही एक कृती सोडवायची. त्यासाठी तुम्हाला 6 गुण मिळणार आहे. किती गुण मित्रांनो? 6 गुण मिळणार आहे, डायरेक्ट 6 गुण. लक्षात घ्या. तर सोपा पेपर आहे मित्रांनो एकदम. पत्रलेखन करायला सांगितलेलं आहे. तर बघा पत्रलेखन तुम्हाला ठिकाणी करायचं आहे. कोणताही एक मुद्दा तुम्हाला ठिकाणी घ्यायचा आहे. तुम्ही ठिकाणी बघू शकता हा घ्या किंवा हा घ्या, त्यापैकी मित्रांनो तुम्हाला ठिकाणी पत्रलेखन लिहायचं आहे. आता पत्रलेखन तुम्ही जर ठिकाणी केलं तर तुम्हाला ठिकाणी 6 गुण मिळतील. बघा मित्रांनो हे तुम्हाला वरती एक मुद्दा दिला आहे आणि दुसरा मित्रांनो हे बघा तुम्हाला दिले सारांश लेखन. सारांश लेखन तुम्ही ठिकाणी केलं तर तुम्हाला ठिकाणी मित्रांनो 6 गुण मिळतील. आता हे झाल्याच्यानंतर मित्रांनो असतो, ह्यामध्ये पाठ म्हणजेच काय, खालीलपैकी कोणत्याही 2 कृती तुम्हाला सोडवायचं. एक तर जाहिरात लेखन करायचे, एक तर बातमी लेखन करायचे. आता 2 कृत्या दिले. त्यानंतर मित्रांनो बघा आणखी तिसरी एक कृती तुम्हाला दिली असेल कथालेखन. ठीक आहे. तर मग मित्रांनो तुम्हाला आणखी काय करायचं आहे, एक तर कथालेखन करायचे, एक तर मित्रांनो जाहिरात लेखन लिहायचे किंवा बातमी लेखन लिहायचे. कोणत्याही 2 तुम्हाला आणखी सोडवायचे. 2 कृती तुम्ही सोडवले तर प्रत्येक कृतीसाठी 5 गुण असतील, म्हणजेच 5 + 5 बरोबर तुमच्या ठिकाणी 10 गुण मिळतील. या ठिकाणी सर्वात गुण तुम्हाला जास्त मिळणार आहे, म्हणून हा विषय सोडायचा नाही. कारण मित्रांनो उपयोजित लेखन यामध्ये सर्वात जास्त तुम्हाला मार्क्स मिळतात. तर मित्रांनो हे 10 गुण तुम्हाला इझिली मिळतील. तुम्हाला कथालेखन, जाहिरात लेखन किंवा बातमी लेखन जर आलं तर तुम्हाला 10 गुण मिळतात. त्यानंतर मित्रांनो यामध्ये पाठ असतो लेखन कौशल्य. खालील लेखन प्रकारापैकी कोणतीही कृती तुम्हाला सोडवायची, 8 गुण तुम्हाला मिळणार आहे. एक तर प्रसंग लेखन लिहा किंवा मित्रांनो वरील सोहळ्यात आत्मकथन करा किंवा विद्यार्थी तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला वैचारिक देखील सांगितलेलं आहे. यापैकी तुम्हाला कोणतंही एक सोडवायचं आहे, याची तुम्हाला ठिकाणी मित्रांनो 8 गुण दिले जातात. म्हणजेच काय, तर मित्रांनो ह्या ठिकाणी तुमचा ठिकाणी पेपर संपतो आणि विद्यार्थी हे 3 पैकी तुम्हाला कोणतंही 1 किंवा 2 या ठिकाणी सांगितलेलं. बघा तुम्हाला ठिकाणी बघू शकता कोणतीही तुम्हाला ठिकाणी एक कृती सोडवायची, प्रसंग लेखन किंवा या ठिकाणी आत्मकथन किंवा मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी वैचारिक, ह्या तिन्हीपैकी तुम्हाला कोणताही एका ठिकाणी लिहायचं आहे, त्याचे तुम्हाला 8 गुण मिळतात. सर्वात जास्त गुण मित्रांनो उपयोजित लेखनमध्ये असतात, म्हणून हा विषय कोणी सोडायचा नाही. विभाग क्रमांक 5 आहे आणि विद्यार्थ्यांनो ह्यामध्ये तुम्हाला सर्वात जास्त गुण मिळतात, म्हणून हा जो विभाग आहे तर हा सर्वांनी नक्की लिहायचा आहे. डायरेक्ट तुम्ही हा विभाग जरी स्टार्ट केला स्टार्टिंगलाच तर तुम्हाला ठिकाणी गुण चांगले मिळवता येतील, म्हणून हा विभाग सर्वांनी लिहायचा आहे. तर अशा प्रकारे तुमचा पेपर असतो आणि सर्वात जास्त मार्क्स मित्र तुम्हाला ठिकाणी उपयोजित लेखनमध्ये मिळवता येईल. म्हणून तुमच्यावर आहे की तुम्हाला ठिकाणी उपयोजित लेखन पूर्ण लिहायचे की नाही. भरपूर विद्यार्थी डायरेक्ट कृती सोडवतात, उपयोजित लेखन राहू देतात. तर उपयोजित लेखन अगोदर लिहा, तुम्हाला चांगले गुण मिळतील. तुमची टक्केवारी सुद्धा वाढणार आहे. 80 पैकी तुम्हाला ठिकाणी मित्रांनो 80 गुण या ठिकाणी मिळू शकतात जर तुम्हाला ठिकाणी उपयोजित लेखन हा विषय लिहिला तर. नाहीतर भरपूर विद्यार्थ्यांचा टाईम पुरत नाही. विद्यार्थी म्हणतात सर उपयोजित लेखन लिहू का नको, सर उपयोजित लेखनासाठी टाईम नाही आहे, भरपूर विद्यार्थ्यांना पत्रलेखन लिहिता येत नाही आहे. तर अजूनही मित्र तुमच्याकडे वेळ आहे, अजूनही अभ्यास करा, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला हे सर्व ठिकाणी समजून जाईल कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात हे मी समजून सांगितलेलं आहे. किती गुणांसाठी प्रश्न असतो तेही सांगितलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कोणते क्वेश्चन येतील याची तुम्हाला PDF हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा. त्या ठिकाणी तुम्हाला मी PDF प्रोव्हाइड केले, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करू शकता. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद.